महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृश स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वी गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणं ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरः नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। अच्छा थोडा गोंगाट कमी राहू। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण निवडलेल्या जो अभंग आहे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा कीर्तनामध्ये बसलेल्या बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा पण अर्थासाठी तसा कठीण आहे। काही अभंग सोपे असतात नेहमी पाठातले असतात पण आपल्याला अर्थ माहिती नसतात। हरिपाठ सगळ्यांच्या पाठ आहे अर्थ माहिती नाही। तसा हा जो अभंग आहे बहुतेकांच्या पाठ आहे फार सुंदर आहे। हितासाठी जो कोणी जागा आहे त्या हिताच्या ठिकाणी जागर राहणाऱ्याच्या जीवनातली फलश्रुती तुकोबारायांनी गायलेली आहे। अभंगाच्या प्रत्येक कडव्याला एक एक महत्व आहे। धन्य माता पिता तयाचिया इथं अभंग थांबतो। या अभंगाची ठेवणच अशी जो हिताच्या ठिकाणी जागा आहे धन्य माता पिता तयाचिया ज्याच्या घरामध्ये कीर्तन ठेवणारी भजन ठेवणारी सात्विक मुलं जन्माला येतात धन्य माता पिता तयाचिया ज्या मुलाचा आनंद देवाला होतो धन्य माता पिता तयाचिया ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे धन्य माता पिता तयाचिया ज्याच्या घरामध्ये विठोबाचं चिंतन वारी आहे धन्य माता पिता तयाचिया इथं अभंग थांबतो। अजून एक कडव्या अभंगात तयाचा हरिक वाटे देवा कुणाकुणाचा आनंद होतो देवाला कुणाचा हरिक वाटतो संतोष वाटतो तर जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा आहे तयाचा हरिक वाटे देवा ज्याची माता पिता धन्य आहेत तयाचा हरिक वाटे देवा ज्याच्या कुलामध्ये कुलवान सात्विक मुलं जन्माला येतात तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवताचं पारायण ज्याच्या घरात आहे तयाचा हरिक वाटे देवा विठोबाचं चिंतन वारी ज्याच्या घरात आहे तयाचा हरिक वाटे देवा इथं एक अभंग थांबतो आणि अजून एक चरण आहे अभंगात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा कुणाकुणाची सेवा घडावी जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ज्याचे माता पिता धन्य आहेत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ज्या मुलाचा आनंद देवाला होतो सात्विक मुलं आहेत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा इतका गोड अभंग आहे। कोणत्याही चरणाला तुम्हाला सोडता येतं एक जरी चरण सोडलं तर सगळा अभंग सुटून जातो। असा बांधलेला पेंदा जसा एका आळ्यानं आपण सोडतो तसा प्रत्येक आळ्याशी निगडीत असणारा हा गोड अभंग त्याच्यामध्ये आज एका बापाचं तृतीय पुण्यस्मरण म्हणून धन्य माता पिता तयाची इथपर्यंत आपण थांबू। राहिलेल्या 1 सव्वा तासामध्ये अतिशय गोड चिंतन जेवढी चरणं होतील तेवढी पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या मखमलाबाद नावाच्या गावी या नाशिक शहरामध्ये परंपरेनं एक 2-3 वर्षापासून या परिवाराची गेलेली वडील ज्यांना आपण सगळे भाऊ म्हणायचो अशी आदरणीय वैकुंठवासी प्रतापराव बापू म्हणायचो हा प्रतापराव बापू मुरलीधर हेंगडे पाटील जे या हेंगडे परिवाराच्या वतीनं त्यांची मुलं नातवंड त्यांच्या मुली संपूर्ण त्यांचा परिवार हेंगडे परिवाराच्या वतीनं बापूचं हे तृतीय पुण्यस्मरण खरं तर पहिलं वर्ष श्राद्ध झालं की मग चांगले चांगले कीर्तनकार आई वडिलांचा सोहळा करताना दिसत नाही पण 3 वर्षापासून बापाला न विसरता त्यांची कृतज्ञता प्रगट करणारा असा एखादा परिवार पाहायला मिळतो की जो वडिलांचं पूजन 3 वर्षापासून करतो। नाही तर वर्ष श्राद्ध झालं म्हणजे चांगले चांगले श्रीमंत लोक सगळ्या गोष्टी ज्यांना अनुकूल आहेत अशी जी लोक आहेत ती सुद्धा बापाला विसरून जातात आमच्यासारखी म्हणा विसरून जातात पण मी नाही विसरलो अजून पण म्हणजे विसरून जाताना आपण पाहतो पण 3 वर्ष झाले आपल्या वडिलांच्या संस्कारातून शिदोरीतून त्यांच्या सौजन्यातून आपला जन्म झाला
आणि त्यांनी दिलेली वारकरी परंपरा, त्यांनी दिलेलं संप्रदायाचं एक गीता भागवताचं पारायण नेतृत्व आणि त्या परंपरेनं भगवत चिंतन, भगवत कथा त्या संबंधानं घडली पाहिजे. आणि आमचे वडील जरी वर्ष श्राद्धाच्या दिवशी देवाच्या पायाजवळ गेले असतील तरी त्या वडिलांना प्रतिवर्षी आठवत राहावं, कृतज्ञता प्रगट करावी या शुद्ध हेतून अगदी हा समस्त हिंगडे परिवार या ठिकाणी आपल्या वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण सादर करतोय. आणि त्याद्वारे आजच्या या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे एक लोकप्रिय मृदंगवादक, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण विश्वनाथन, खरं तर त्र्यंबकेश्वरानं आपल्याला हे दानच दिलं. अगदी त्र्यंबकेश्वरला ज्यांचं मोठं गुरुकुल आहे असे आमचे विकासजी महाराज बेलुकर मृदंगाचार्य यांच्या माध्यमातून आणि सीताराम पिंगळे काका यांच्या माध्यमातून 2-3 वेळेला संपर्क झाला. गेल्याही वर्षी ढोक महाराजांचं कीर्तन झालं होतं, तेव्हाही थोडासा आधी मलाच फोन आला होता, पण तारीख थोडी बसली नव्हती. यावर्षी मात्र खूप आग्रह झाला आणि त्याद्वारे विकासजींच्या माध्यमातून, पिंगळे काकांच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आलेली आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची ही 2 प्रसिद्ध गायक ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्र वेडा झालेला आहे व ज्यांच्या चाली, ज्यांची पहिली चाल प्रमाणाच्या चाली महाराष्ट्रानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपल्यात असे प्रसिद्ध 2 गायक. त्यामध्ये आमचे नारायणबुवा खिल्लारी जे आळंदीवरनं इथं आले, प्रसिद्ध आवाज आहे महाराष्ट्रभर, नाशिक जिल्ह्यात त्यांचं नाव आहे. बस बाळा बस. अगदी अशा या प्रसिद्ध गायकापैकी आमचे नारायण महाराज खिल्लारी गुरुजींना माझं वंदन आहे. इतकी गोड चाल गायली की असं वाटत होतं मी बोलूच नाही, तुम्ही गातच राहावं. इतकी सुंदर चाल ऐकत राहावी आणि त्यामध्ये त्यांचा प्रवीण आवाज तयार आहे, रियाज केलेला आहे. मोठ्या गुरुजनांकडे त्यांचं अध्ययन चालू आहे. असे आमचे नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, त्यांना वंदन. एकाच पाठात, एकाच ताटात, एकाच गुरुवरांकडे आम्ही 5-6 वर्ष राहिलो. त्यानंतर मी संस्थेमध्ये बसलो आणि ते आळंदीला पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांच्याकडे गेले. आणि अगोदर आम्ही बरोबरच होतो, वारकरी चाली म्हणायचो दोघंही जण, पण ते मी संस्थेत बसलो आणि ते तिकडे गेले. माझा कल थोडा इकडे संस्थेकडे गेला आणि ते तिकडे खंडाळकर गुरुजींकडे गेले. आणि महाराष्ट्रात एक गोड आवाजाचं भजन, ज्यांचा आवाज नुसता स्वर जरी लागला तर सरस्वतीच माझा प्रगट झाली की काय, इतकं सुंदर वातावरण ज्यांच्या आवाजात आहे म्हणजे आमचे प्रकाश महाराज कातकडी गुरुजी. भजन सौंदर्य, त्याच्यातलं गाण्याच्या जागा, टापटीपणा, स्वर अगदी सुंदर, अगदी त्याच्यामध्ये शब्द नाहीत, अवर्णनीय गाणं ज्यांच्याकडे आहे. यावर्षी माझ्या वडिलांच्या 9व्या पुण्यस्मरणाला गुरुजींची चाल झाली महाराज, की भारी चाल झाली की 9 वर्षात लोक म्हटले झालीच नाही तशी, अशी खूप गाजले. आणि त्यांचं ते गाणं तितकं गोड आहे. आमचे प्रकाश महाराज, नारायण महाराजी जोडी प्रसिद्ध आहे. दोघांनाही माझं वंदन आहे. आपण परिसरातील आमचे पगार महाराज, त्यांनी पण भरपूर कीर्तनं नाशिक जिल्ह्यामध्ये माझी श्रवण केलेली घेतलेली आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण आमच्या या मंदिराची किंबहुना या संस्थांची, या मंगल कार्यालयाचे मालक आणि आळंदीलाही ज्यांची मोठी बिल्डिंग आहे, तिथं आता ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा सप्ताह अशी आमची पाहुणेच आहेत ते आमचे, आता त्यांनाही धन्यवाद. माळी महाराज, त्यांचं आडनाव मला वाटतं गाडे, वाघ महाराजांना धन्यवाद. आपण परिसरातील आपली जिथं संस्थेची विद्यार्थी आमच्या, खरं तर तुमची ती क्लिप खूप गाजली आमच्या निखिलनं केलेली. त्याच्यात ते पोरं पाहिली की असं वाटतं सगळीच पोरं तुमचे की काय महाराष्ट्रातली, अशी गोड पखवाजाची क्लिप. आणि ती इतकी गाजली, एवढ्या लोकांना पाहिली, एवढं त्याचं सौंदर्य की महाराष्ट्रातला, भारत देशातला पद्मश्री पद्मविभूषण ज्यांना मिळाला मृदंगामध्ये, 4.5 मात्रा, 3.25 मात्रा, 2.25 मात्रेमध्ये ज्यांनी लयकारी तयार करून विद्यार्थ्यांना पखवाज सोलोमध्ये देशभर जगभर गाजवलं, असे पंडित पद्मविभूषण सुरेशजी महाराज तलवलकर गुरुजी यांच्याकडे मला वाटतं आत्ता ते महाराजांच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. त्यांची ती क्लिप गाजली, त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी सोलो वाजवत होते आणि स्वतः गुरुजी त्यांना ताल देत होते, लय देत होते, मात्रा देत होते, हसत हसत मात्रा देत होते. असा मोठ्या गुरुजनांचा आशीर्वाद या विद्यार्थ्यांना मिळण्याचं काम आमचे विकास महाराज आहे. त्या माध्यमातून ही सगळी विकास महाराजांच्या गुरुकुलात भविष्यातली विकास महाराज तयार होणारी ही अगदी मुलं, या सगळ्या छोट्या छोट्या साधकांना वंदन. वाजवण्यासाठी विकास जे आहे स्वतः, त्यांचा हात तर खूपच गोड आहे. तुकोबारायांची स्तुती तुम्ही वाजवली आणि असं वाटलं की वैकुंठातून तुकोबारायांनी तुमच्या डोक्यावर फुलंच टाकली असतील. व इतकी छान स्तुती, छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती तुम्ही वाजवली, काय भारी वाजवलं. अगदी ते संपूर्ण असं वाटतं ऐकत राहावं, असं तुमच्या हातामध्ये ती जादू आहे. ईश्वरानं, सरस्वतीनं कृपा केलेली आहे. आमचे विकासजी महाराज बेलुकर, किती बोलावं, किती वर्णन करावं, असं गोड व्यक्तिमत्व आहे. आमच्या विकासजींना वंदन. त्यांच्या समोरून त्यांची शिष्य आहे. माझ्या गावाला 2-4 वर्षापासून मी आग्रह करतोय ज्ञानेश्वरीला आणायचं,
तिला लोक यूट्यूबला फेसबुकला पाहतात आणि मग मला फोन करतात, आपल्या गावात ती ताई येईल का? म्हटलं आता ती काय सामान्य नाही राहिली, आता तिला आणायचं म्हणजे कमी नसतं. आमच्या गावात आपल्या गावाकडले लोक भोळे असतात, पण ते यूट्यूब पाहून भेटेल का आम्हाला ती ताई? काल बघा सेमीफायनल मॅच होती ऑस्ट्रेलियाची आणि भारताची, आणि मी पाहत होतो मॅच, रात्री कीर्तन नव्हतं मला, मी पाहत होतो मॅच. पाहुणे असं हाच टाईम झाला 8:15चा मॅच चालू होती. एक जेमिमा नावाची मुलगी खेळत होती आणि आमची बायको जरा मला म्हटली भारत जिंकणार नाही, फार जास्त रन करायचे. म्हटलं काळजीच करू नको, सध्या मुली फार अग्रगण्य, एकटी पोरगी शतक करणार आणि भारत जिंकून देणार. तर त्या एका मुलीनं भारताला जिंकून दिलं, देशाचा अभिमान वाढवला. तसं महाराष्ट्रात भारत देशात आता मुली क्रांती करतायत, त्यामध्ये अग्रगण्य या ज्ञानेश्वरीचं नाव झालं बघा. हे अगदी आपल्या देशाचं महाराष्ट्राचं अगदी गुणगौरव तिचा करावा, तिच्या गळ्यामध्ये हार घालावे, इतका छान पखावज रियाज केला, गुरुजीवर श्रद्धा ठेवली, स्वभाव किती गोड आहे, नम्र आहे. अशी मुलगी घडते आणि कोळी कन्या पुत्र पुढे येणारच विषय. कन्या जशी देवाला आवडते ना, तशी ही कन्या आमची ज्ञानेश्वरीताई पिंगळे महाराज खूप छान वाजवते, तिलाही माझा धन्यवाद. पेटी वादकावर अगदी छानच पेटी, हार्मोनियमची साथ इतकी गोड असली पाहिजे, नाही तर काही काही भाताच बंद ठेवत नाही, सारखं चालू ठेवतात. तसं नाही, ते कधी वाजवलं पाहिजे, कधी थांबलं पाहिजे, हे हार्मोनियम वादकाला कळालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आमचे काका अग्रगण्य आहेत, सगळे कीर्तनकार खुश आहेत. जो राग तुम्ही म्हणाल त्याचं बरोबर नोटेशन काढणार असे आमचे क्लासिकल वादक आमचे सीताराम काका, त्यांनाही धन्यवाद, त्यांनी खूप आग्रह केला. अशा सगळ्या या गोड गायक वादक गुणीजनांना प्रणिपात करतो. आमचा निखिल आहे, ज्यांनी शूटिंग करतोय, मराठी कीर्तन सेवा नावाचं त्याचं यूट्यूब चॅनल आहे, फार सुंदर करतो. 2-3 क्लिपा आज काढल्या तर बऱ्याच लोकांनी माझ्या पण पाहिल्या. असा छान त्याला तो छंद आहे त्याचा काढण्याचा, एखादं गीत, एखादं भक्तिगीत, एखादा अभंग, एखादा बोल, एखादी स्तुती परण असेल तो फार छान एडिटिंग करतो, त्याला ते जमलेलं आहे. असं आमचा निखिल दादा मराठी कीर्तन सेवेला आपल्याला एक कायम पाहता येईल असं यूट्यूब चॅनलचा मालक, त्यालाही माझा धन्यवाद. आमच्या सगळ्यांच्या आवडीची सिस्टीम, माझ्या तर खूपच आणि सगळ्यांच्याच आवडीची आमचा सुनील दादा, जे अंबिका साऊंड सर्व्हिस निमोन संगमनेरवरनं तोही आलाय. आई वडिलांची परिस्थिती थोडी नाजूक आहे त्याची, पण तरीसुद्धा विकास महाराजांचा आग्रह असल्यामुळं अशी सिस्टीम पाहिजे तेव्हा सगळ्यांच्या कानापर्यंत आवाज जातो. चर नाही, चूर नाही, फूर नाही, ट्रबल, बेस, गान, गेन, विको असं छान त्याला लावता येतं. असे आमचे सुनील भाऊ, त्यांनाही धन्यवाद. आमचे गांगुर्डे सर आदी करून सगळी मित्रमंडळी बसलेली आहेत, गणेश महाराज, आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. पै पाहुणे, सगळे सोयरे, आपतेष्ट मित्रपरिवार, हा जो हेगडे परिवार आहे, हेंगडे परिवार आपल्या बापूचं वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण करतोय, त्यांची कृतज्ञता प्रगट करतोय. या निमित्तानं भरपूर समाज जमलेला आहे, बहुसंख्य मातृवर्ग आहे. आमची बहीण आहे पूनम नावाची, पंचवटीला पोलीस आहे, दोघंही नवरा बायको पोलीसमध्येच आहेत, ते पण कीर्तनाला आलेत. तदनंतर आपण सगळी बसलेली महिला वर्ग, तदनंतर आमच्या महाराजांच्या सौभाग्यवती आमची बहीण उन्नती माहीत, खरं तर आता बेलूकरच म्हणावं लागेल, तांबे म्हणायची सवय लागली होती, पण अगदी महाराष्ट्रभर त्यांचंही गोड कीर्तन, गोड गाणं आणि विकास उन्नती. विकास तर होताच आधी, पण उन्नती आल्यामुळे आणखी विकास उन्नती झाली, त्यामुळे अगदी गाथा आली. आता गाथा, मुलीचं नाव गाथा ठेवलं पाहिजे, ज्ञानेश्वरी ठेवलं पाहिजे, ती गाथा बरं का. गाथा हा नपुंसक लिंगी शब्द नाही बरं, पुल्लिंगी शब्द नाही, तो गाथा नाही, ती गाथा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती गाथा तुकोबारायांची गाथा, हो, तुकारामांची गाथा असं म्हणतात, तुकोबारायांची गाथा, तुकाराम महाराजांची गाथा, म्हणून ती गाथा नाव आमच्या मुलीचं ठेवलंय त्यांनी. आणि भाग्यवान मुलगी आहे, अगदी गोड, अगदी अशा विकास उन्नतीच्या पोटी ती जन्माला आली, ती पण कीर्तन ऐकते, तिलाही धन्यवाद. अशा सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 8 वाजलेत, 1 तास माझ्याकडे उरलेला आहे, माझ्याकडे बघा, नंतर पाहू आपण गाथेला, माझ्याकडे असं करा सगळ्यांनी. एक विनंती आहे, येणाऱ्याला येऊ द्या, बसण्याला बसू द्या. तुम्ही जे कीर्तन ऐकतात हा आमचा शंभू आहे बाचा. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. एखाद्याचं नाव राहिलं तर मध्ये घेत राहतो, माफी मागतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. एकच विनंती आहे, 1 तास सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला हा छोटा विनेकरी बाळ आहे, अगदी गोड बरं का. मी त्याचं दर्शन घेतलं आले आले. आमच्या संप्रदायात परंपरा आहे बरं का, लहान असो मोठा असो, विना घेतला म्हणजे 2 तास तो आता विना घेणारे म्हटल्यावर त्याचं दर्शन घ्यावं लागलं. त्यांनाही धन्यवाद बरं का. अशी सगळी मंडळी, पै पाहुणे, सगळे सोयरे, नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक समाजाची प्रत्येक माणसं इथं उपलब्ध झालेली आहे. या परिवारावर तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि वडिलांना जपणारा, वडिलांना मानणारा परिवार आहे. या सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. आपण जो अभंग घेतला आहे तो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. हिताच्या ठिकाणी संतांनी आपल्याला जाग केली.
प्रश्न असा आहे की जागं कोण कोण करतं? तर एक आपली आई आपल्याला जागं करते बघ. आपली आई आपल्याला जागं करते शाळेमध्ये जायला. आपली बायको आपल्याला जागं करते कामावर जायला. घरातली माणसं जागी करतात. पण घरातली माणसं जागी करताना दिसतात नारायण महाराज, पण स्वार्थासाठी, लाभासाठी, काहीतरी मिळावं म्हणून. पण विश्वामध्ये संत नावाचं एक व्यासपीठ आहे, ते आपल्याला आपल्या हितासाठी जागं करतात. आता जागा रे भाईनो जा, आता जागा रे भाईनो जा, आता जागा रे भाईनो जा. चोर निजल्यात नाडून भागार, चोर निजल्यात नाडून भागार. आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. कितीतरी प्रमाण आपल्या पाठातली जाग करणारी बरं का. जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती. जाग व्हा, किती उठा जागे भारी आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन. कितीतरी अभंग तुमच्या पाठातले संतांनी जाग केलेली. उठा गिजी माय बाप कैशी लागली झोप. संतांनी जाग केलं आपल्या. हुजूर जागवणी एवढा चुकवाबी खेप. खूप प्रमाण सांगता येतील. जाग करणारे खूप अभंग आहेत, पण जाग कुठं राहायचं हे माहिती नाही. संतांनी आपल्याला सांगितलं जागर राहा गोरख दादा. जागर राहायचं पण कुठं राहायचं? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. संतांचंच अभंग निवडायचं आणि त्याच्याप्रमाणे बोलायचं. काय 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 धनासाठी जागर राहायचं म्हणजे धन घ्यायचं नाही का, धन द्यायचं नाही का, कीर्तनं ठेवायची नाही का, कीर्तन करायला पैसे द्यायचे नाही का, गायक वादकाला द्यायचे नाहीत का, बाबा फुकटच करायची का? असं काही नाही महाराज. धनासाठी जागं राहायचं म्हणजे कुणाचं धन घेता इथं जागं राहायचं आणि कुणाला देता इथं जागं राहायचं बरं का. तसं जर पाहिलं तर सगळ्या जगाने धनावरच प्रेम केलेलं आहे महाराज. सगळे माणसं धनावरच प्रेम करत असतात. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. गोड शब्द. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. गोड शब्द आहेत किती गोड प्रमाणे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सगळे लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात. किती गोड शब्द आहेत. अंतकरणामध्ये घेऊन जा. बाण हा बाण. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. सगळे लोक कोण कोण पैशावर प्रेम करत भाई बंद बहनोर साले. भाई बंद बहनोर साले सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे कहत कबीर सुना. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. ध्यानातच ठेवा. सगळे लोक पैशावर प्रेम करत असतात. सावधान, जागे राहा. पैशाचे 3 नावे. पैसा तेरे तीन नाम. परशा परसू परसरा.
जास्त पैसे आले की सीताराम शेठ म्हणतात, अक्रूर शेठ म्हणतात, विकास शेठ म्हणतात, परशुराम शेठ म्हणतात. शेठ आले शेठ. पैसे आले की मग प्रकाश शेठ. खरंच सांगतो शेठ म्हणतात लोक. पैसे येऊ द्या, लोक तुम्हाला मुजरा करतील, तुमच्या घरी येतील, घरी बसतील. थोडेसे पैसे कमी होऊ द्या, परसू दादा म्हणतील. परसू दादा, परसू दादा. एकदा का तुमचे संपले की परशाच म्हणतात. मला ध्यानातच ठेवायचं. पैशाची 3 नावं असतात. संतांनी जाग केलं आपल्याला. धनासाठी जाग राहा. श्रीमंत व्हायला विरोध नाही, पैसे कमवायला विरोध नाही, खूप पैसे कमवा, त्याला काही विरोध नाही. पण कोण देतंय, जाग राहा. आणि कुणाला देताय इथं जाग राहा. कुणाचंही घेऊ नका. त्या पंढरपूरला भिकारी बसलेले असतात बघ, सारखे म्हणतात 1-2 पैसा द्यावो धर्मार. कार्तिकी वारी ना, सारखं म्हणतात 1-2 पैसा द्यावो धर्मार. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात. आपल्याला वाटतं 500ची नोट देऊ काय, 200ची पिवळी देऊ काय, जांभळी पाहिजे. नोटाचे कलर ध्यानात ठेवा बरं का. गुलाबी बंदच झाली 2ची, पण या नोटा देऊ काय. मग आपल्याला दया आली, आपण खिशात हात घातला, त्याचा गोड आवाज ऐकून त्याच्या हातात 500ची नोट टाकली आणि गडी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला नाही. सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचार. तुकोबारांचा अभंग आहे. अन्नदान कोणालाही करता येतं, पंगत कोणालाही घालता येते, पण पैसे देताना सावधान. पाप्याच्या हातात देऊ नका, पिणाऱ्याच्या हातात देऊ नका. आपल्याला पाप लागेल अशा व्यक्तीच्या हातात द्यायचं नाही. धनासाठी जागं राहायचं. आता महत्वाचं आहे का, कुणाचं घ्यायचं सुद्धा नाही, भावाचं घ्यायचं नाही, देवाचं तर अजिबात घ्यायचं नाही. काही काही लोकांना लय नाद आहे. मंदिराची वर्गणीच घेतील, अरे भावाचंच अर्धा एकर घेतील. अरे भावाचं, गावाचं आणि देवाचं घ्यायचं नसतं. त्यांचं घेतलं की आपल्या कुळासहित आपल्याला संपून जावं लागतं. ध्यानातच ठेवायचं. का घ्यायचं नाही महाराज, पापातलं घ्यायचंच नाही, अजिबात नाही. त्या सातारा कोल्हापूरमध्ये एक भाऊराव पाटील होऊन गेले. मी आल्यानंतर मला ऑफिसमध्ये या सगळ्या परिवारानं बसवलं. त्या ऑफिसमध्ये तुम्ही फार छान फोटो लावले. आमच्या गांगुर्डे सरांनी लगेच तिथं निरीक्षण केलं. सरच आहेत ते. एका बाजूला शिवाजी महाराज आहेत, लगेच त्याच्या पुढे महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर लगेच शाहूराव, मला वाटतं सावित्रीबाई फुले आहेत, त्यानंतर शाहूराव आहेत, त्याच्यानंतर शेजारी आंबेडकर आहेत. असे छान फोटो तुम्ही त्या ऑफिसमध्ये लावलेले. जे क्रांतिकारी आहे, शूरवीर आहे, समाजासाठी जगलेले आहे, संविधान ज्यांनी लिहिलेलं आहे, असे सगळ्यांचे फोटो आपण लावले. तसे त्या सातारा भागात जर तुम्ही गेले तर घराघरात कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो आहेत. त्या भाऊराव पाटलांचं काम असं, त्यांनी त्या काळात माळी, कुणबी, धनगर, ऐका, मराठा, मातंग आणि मुस्लिम जे बहुजन समाजाची लोक आहेत त्यांना त्या काळात शिक्षण मिळत नव्हतं. ब्राह्मण लोकांना मिळायचं त्या काळात. बरं आता नका लावते. हा लोक काय करतात, त्या काळातलं आता भांडण. तेव्हा अफजल खान फाडला, आता गरज नाही. तेव्हा त्याची गरज होती. तेव्हाचा इतिहास आता नाही आणायचं लगेच फाड. आता कसं झालं, आता कशाला फाडतात, तेव्हा चालू होतं ना ती. आता तेव्हा त्याची गरज होती, तेव्हा ते झालं. तेव्हाचा इतिहास आता लावायचा नसतो. मी काही दिवस भंडारा डोंगरावरती राहिलो प्रकाशपूर, गाथ्याचं चिंतन करायला, अभ्यास करायला. तर ते खाली चिखली म्हणून गाव आहे एक डोंगराचे पाय. तिथं आम्ही ती मधुकरी मागायला जायचो. एका पाटलाचं घर होतं, ते आम्हाला एक 4-5-6 मधुकरी भाकरी द्यायची. तर ते ऐका 2 मिनिटं. तर मधुकरी मागायला गेलं की त्यांच्या दारात एक कुत्री होती. कुत्री सारखी पळायची. एखादी गाडी आली की तिच्या मागं भुंकत जायची. कंटेनर आलं की भुंकत. ते नॅशनल हायवे मुंबईला जाणारा मधून देऊ रोड, सारखी त्या गाड्याच्या मागं पळायची. आणि मला मात्र भुंकत नसायची. मधुकरी मागायला कोणाला भुंकत नसायची. एक दिवस न राहून मी त्या पाटलाला विचारलं, पाटील ही कुत्री माणसाला भुंकतच नाही, गाडी आली की तिच्या मागं धावते, गाडी आली की तिच्या मागं, असं का? तर त्या पाटलांनी सांगितलं, म्हटले महाराज या कुत्रीचे 1-2-4 पिलं एका ट्रकच्या टायर खाली मेलेले. तिला असं वाटत राहतं याच गाडीने माझे पिलं मारलेत म्हणून ती प्रत्येक गाडीच्या मागं धावते. आता नीट ऐका, त्या काळात ते घडलेलं आहे. आता त्यांनी आपल्याला काही केलेलं नाही. त्या काळात घडलं म्हणून आपण त्यांच्या मागं धावायचं नाही. दृष्टांत काहीला कळल, काहीला उद्या कळल, पण घरी घेऊन जा. विनाकारण कुणालाही लगेच त्याचा दोष देत जाऊन. त्या काळात ब्राह्मणांनी त्रास दिला ज्ञानोबारायांना, मग आता आपण ब्राह्मणाला द्यायचा की काय? तसं नसतं ते. त्या काळात झालं ते झालं. आता आपण त्याच्याशी भांडण करायचं नाही. आता आपण तो इतिहास तसा घ्यायचा नाही. त्याच्यातला शिवा, नाभी आणि राजाचं प्रेम शिका.
प्रतापराव गुजराचं राजाचं प्रेम शिका, तानाजीचं राजाचं प्रेम शिकवा, कोणाचं भांडण शिकवू नका. माझी विनंती बरं ही, प्रत्येकाला घरी घेऊन जा, फार महत्वाचं आहे. मी का सांगत होतो, त्या भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये गरिबांच्या या सगळ्या मुली शिकणाऱ्या आहेत, काही पोलीसमध्ये आहेत, काही अभ्यास करतायत, मुली कीर्तनाला बसलेले सुज्ञ मुलं आहेत, हुशार आहेत, तुम्ही ऐकणारी चांगली आहेत म्हणून सांगतो, घरी घेऊन जा. कुणाचं धन घ्यायचं नाही. कथा कशासाठी आहे? कुणाचं धन घ्यायचं नाही. आणि मग त्या भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी संस्था काढली. संस्था आमच्या जोगमारासारखी बरं का, कशी विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. संस्था किती गोड बघा, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. अशा तत्वावरती संस्था उभी राहिली. गोरगरिबांची मुलं मुली शिकायला लागली. पण चांगल्या कामाला संकट असतं बघ, कायम ध्यानात ठेवायचं. चांगलं काम तुम्ही करायला लागले की संकट येणार, कोणतरी आडवं येणार, कोणतरी नाव ठेवणार, असं होतच राहतं. म्हणून चांगल्या माणसानं कधी नाव ठेवणाऱ्याकडे बघायचं नाही, निंदेकडे बघायचं नाही. त्यानं करू द्या काय करायचं, तर आपण आपलं चांगलं काम करीत राहायचं. एक दिवस त्या रात्रीच खेळलेल्या त्या जेमिमीची मुलाखत ऐकायची. तिला 2 मॅचमध्ये काढून टाकलं होतं. रडली मार असती, मला मॅचमध्ये घेतलं नाही, मला खेळायला घेतलं नाही. मग ती रडली, नाराज झाली. पण तिचं कर्म तिने सोडलं नाही, तिचं खेळणं तिने सोडलं नाही. परिणामी ती काल खेळत राहिली, शतक झालं, भारत जिंकला. सगळ्या पेपरला तिचाच फोटो आहे, सगळ्या सोशल मीडियाला तिचाच फोटो आहे. तिच्या बापाला लोकांनी घरातून काढून दिलं होतं, तर लोक त्या बापाला मिठी मारायला लागले. तुम्ही चांगलं काम करा, यश तुमच्या पायावरती येतच असतं महाराज, ध्यानात ठेवायचं. फक्त चांगलं करत राहा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, सत्य कर्माला साह्य व्हा, नक्कीच नक्कीच देव तुमच्या घरी येतो बघा. मग ऐका, चांगलं काम होतं, संकट मात्र येत असतात. संकट असं आलं विकासजी, नेमकं दुष्काळ पडला हो नारायण महाराज प्रकाश गुरुजी. आणि दुष्काळ पडल्यामुळं एक तर संस्थेला फीस नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. परिणाम लोक जे धान्य आणून द्यायचे ते बंद झाले आणि धान्य बंद झाल्यामुळं पोरं उपाशी राहायला लागली. खूप वाईट वाटलं त्यांना. बायकोच्या गळ्यातलं मणिमंगलसूत्र मोडलं आणि त्या पैशात 1 महिना पोरांना जेव घातलं. काय माणूस असेल महाराज. लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागली, धर्मवीर म्हणायला लागली, दानवीर म्हणायला लागली. पण असं झालं, 1 महिना ते पैसे पुरले महाराज. आता 2-3 महिने काय करायचं. त्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. आणि एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या, की कोणीतरी भाऊराव पाटील आपल्या जिल्ह्यात शाळा चालवतात, गोरगरीब मुलांना शिक्षण देतात आणि त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडलंय, आपल्याकडं एक गोडाऊन भरून आहे. आणि त्यांनी पत्र पाठवलं, मोबाईल तर नव्हते, पत्र पाठवलं. पत्रामध्ये लिहिलं, विनंती विशेष पत्रास, कारण की पाटील सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, तुमच्या मुलांच्या खाण्यासाठी टेम्पो भरून धान्य पाठवतो. फार आनंद झाला. पहिल्याच एसटीनं भाऊराव पाटील पोहोचले. सावकार श्रीमंत होते. 2-4 खुर्च्या लावल्या, माई सिस्टीम लावली, मंडप लावला, थरीचा फेटा आणला, भारीतली शाल आणली, हार आणले. भाऊराव पाटलांना मोठ्या खुर्चीवर बसवलं, गळ्यामध्ये हार घातले, सन्मान चिन्ह दिलं, पुष्पगुच्छ दिला. आणि माईकवर सावकार म्हटले, वा पाटील वा, किती चांगलं काम करता, गोरगरिबांसाठी जगता, विद्यार्थ्यांना शिकवता, वा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, पोरं उपाशी राहतात, टेन्शन घेऊ नका. आज मी तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो, अजून कधी लागलं तर सांगा, काळजीच करू नका. एवढं म्हटल्यावर मात्र खूपच आनंद झाला. इतका आनंद झाला भाऊराव पाटलांना, आनंदाने डोळे भरून आले. काय चांगला व्यक्ती भेटला. पण तेवढ्याच सावकार म्हटले, पाटील हे सगळं मी तुम्हाला देणार आहे, पण माझी एक आट आहे. आट म्हटलं कीच पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला फार पाळायचे. आता अटन वचन शब्दन ते गेलं. त्यात तुम्ही फोन पेला 2000 रुपये पाठवा तुमच्या मित्राला, तो परत तुमची गाठच घेत नाही, चौकात नाही, नंबर नाही, भेटत नाही. असे माझे 60-70 हजार जे गेलेत गुरुजी, ते आलेच नाहीत बरं का, येणार पण नाहीत. बाबा लईच अर्जंट आहे, पोराचं दुखतंय, मला 5000 रुपये टाका, आपल्याला आपण 5000 टाकून देतो. असे मी 70,000 रुपयाचा हिशोब आहे बघा माझ्याकडे हिस्ट्रीमध्ये. परत येणार पण नाहीत आणि ते अपेक्षा पण सोडून दिली. आता का ते राहिलं नाही, माझ्याच बाबतीत नाही, तुमच्याही बाबतीत आहे. तुम्ही कुणालाही पाठवा, परत लोक चौकात फेवकात भेटत नाही, तो काळ निघून गेला. अटन वचन शब्दन ते राहिलं नाही. पूर्वीच्या काळात मात्र याला फार किंमत असायची. शब्द म्हणजे शब्द असायचा. अहो मोबाईलच नव्हते. कार्तिकी वारी सीताराम काकानं तारीख दिली, विकास महाराजांनी तारीख दिली कार्तिकीच्या वारीत, तर वर्षानं दिलेली तारीख, वर्षांनी महाराज यायचा कीर्तनाला. फोन बिन काही नव्हतं. काय विश्वास होता, काय शब्द होते बघा माझ्याकडं. तसंच झालं बघा. हो शब्द होते. म्हटले काय तुमची आट आहे, आम्हाला जमेल का? जमेल म्हटले तुम्हाला. काय आट आहे? काय झालं? त्या भाऊराव पाटलांचं शिवाजी महाराजांवर फार प्रेम होतं. महाराज प्रत्येकाचं प्रेम असतं, ज्याचं फार प्रेम होतं. म्हणून त्यांनी संस्थेला नाव दिलं होतं रयत शिक्षण संस्था. त्यांचं नाव आहे बरं ते रयत. आजची जी संस्था आहे ती रयत, जरी शरद पवार अध्यक्ष आहेत त्याची, तर ती भाऊराव पाटलांची आहे. तिला नाव काय होतं? रयत शिक्षण संस्था.
आणि शिवाजी महाराजांवर फार प्रेम. या सावकारांनी नेमका तिथंच हात घातला वर्माला. ते म्हटलं मी टेम्पो भरून धान्य देतो तुम्हाला, माझी आट एवढीच आहे, तेवढं ते शिवाजी महाराजाचं नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. बाबा बाबा लाल डोळे झाले. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, पुष्पगुच्छ खाली टाकून दिलं, गळ्यातले हार खाली टाकले आणि सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, हो सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधीच बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या विद्यार्थ्यांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. मला कितीही गरीब आली तरी चालेल. माझी कथा संपली. आणि एवढं सांगायचं तुम्हाला, गरज होती की नाही? होती. पोरं उपाशी होती की नाही? होती. धान्य लागत होतं की नाही? होतं. तरी सुद्धा त्यांनी ते घेतलं नाही. का? कोण देतंय इथं जागं राहिलं पाहिजे. 2 नंबरचं घेऊ नका, पापातलं घेऊ नका. एक जण मला म्हटलं तुम्हाला 50 किलो सोनं द्यायचं. मला कीर्तन ऐकून गुरुजी मी म्हटलं तुझं 50 किलो नको, 1 ग्राम नको मला. का? कुणाचंही घेऊ नका. कोण देतंय तुमच्या कुळासही संपून जातो माणूस. असे खूप उदाहरणं आहेत. मला एवढंच सांगायचं, कोण देतं इथंही जागं राहा आणि कुणाला देता इथंही जागं राहा. म्हणजे कुणाचं घेता इथंही जागं राहा. या दोन्हीला प्रमाणे उदास विचार वेच करिये, उदास विचार वेच करी उदास विचारे, हे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, हा उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला, तो एक पावेला, तो एक पावेला. गोड चाल, किती गोड शब्द आहे. जोडून या धन, धन धन जोडा. सोन्याची बिस्किटं ठेवा, काही अडचण नाही. एक कमी झालंय सोनं, आता घ्या, त्याला काही विरोध नाही. पण इमानदारीचे घ्या. 2 नंबरचे नको, कुणाच्या वाट्याचे नको. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेच. धनासाठी जागं केलं. दारा म्हणजे पत्नी. विकास महाराजांची इथं आहे, आपल्या प्रत्येकाच्या बऱ्याच जणांची इथं असतील. पत्नीसाठी जागं राहा बरं का. असलं पाहिजे जागं. कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, बापाचा कार्यक्रम ठेवू देते की नाही. म्हणजे नवऱ्यानं जागा असलं पाहिजे पत्नीसाठी. आणि एक पुढचा ऐका, पत्नीनंही जागा असलं पाहिजे नवऱ्यासाठी. एवढ्या माता इथं बसल्यात की नाही, या कपाळाचं कुंकू लावणाऱ्या या सगळ्या माता, त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाला जाऊ द्या, पंचवटीमध्ये रामाला जाऊ द्या, पंढरीच्या पांडुरंगाला जाऊ द्या, कोणत्याही देवाकडे या माझ्या सगळ्या बहिणी गेल्या की देवाला एकच मागणं मागतात बरं का. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, एवढंच म्हणतात बरं. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. किरवणी, आयुष्याचा जोडीदार जीवन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. कधीच नाही माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, कोणती बिडी उडू नये, सिगरेट उडू नये. माझा नवरा निर्व्यसनी असावा
याच्या पलीकडे या देशातल्या आईचं काही मागणं नाही. एक विनंती असेल, आई पत्नीनंही जागा असलं पाहिजे. बघा, रामचंद्राला वनवास आहे, तुम्ही नाशिकचे आहात लगेच कळेल. राम इथं राहिलेले आहेत, पंचवटीचा भाग आहे, नाशिकचा भाग आहे, लगेच कळेल तुम्हाला. ऐका गड्या, पावन मंडळी आहात तुम्ही, एवढा चांगला कार्यक्रम बापासाठी करताय. पवित्र परिवार आहे, वारकरी संप्रदायाचं परंपरा घेऊन चालणार आहे. एका बापासाठी जर 3ऱ्या वर्षी कीर्तन ठेवणारी मंडळी असतील तर माझं वाक्य घरी घेऊन जा. वनवास रामचंद्राला आहे, तापस वेश विशेषी उदासी, चवदा बरस राम वनवासी. वनवास रामाला आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम. रामायणातली चौपाई आहे, फार सुंदर आहे महाराज. कधीतरी वाचत जा, कधीतरी ऐकत जा. वनवास रामाला आहे, त्याच्यात शब्द स्पष्ट आलाय, तापस वेश विशेषी उदास, चवदा बरस राम वनवासी. जानकीचं नाव नाही तिचं, सीतेचं नाव नाही, सीतामाईला वनवास नाही, पण तरी सुद्धा किती जागी आहे बघा. वनवास कळाल्याबरोबर ती पण वल्क रांगामध्ये धारण करते. जिचा पाऊल अजून पालखीच्या खाली पडला नाही, जिचं पाऊल अजून फुलाच्या खाली पडलं नाही, अजून तिला अयोध्या सगळी माहिती नाही, ती वनवासात जाण्याची तयारी करते. काही जागं राहणे. रामचंद्र म्हणतात, नाही जानकी, तुझे वडील काय म्हणतील मला, जनक राजे काय म्हणतील मला. आत्ताच तर नांदायला घेऊन गेली आमची मुलगी आणि तिला 14 वर्षासाठी वनवासात नेताय. तिला अजून फुलाची सवय, तुम्ही तिला काटे टोचायला घेऊन जातायत. नाही जानकी, माझ्याबरोबर वनवासात येणं योग्य नाही. तो कौशल्य मातेसाठी थांबलं पाहिजे, तो अयोध्येची सून म्हणून थांबलं पाहिजे. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र त्या जानकीला म्हणतात, ऐका माझ्या बहिणींनो, नवऱ्याच्या पाठीमागं कसं उभं राहिलं पाहिजे, कसं जागा असलं पाहिजे. दारा दारा म्हणजे पत्नी, शब्द दारा आलाय तुकोबारांच्या अभंगात, नामदेवरायांच्या अभंगात. दारा म्हणजे पत्नी, कसं जागं राहते. ती म्हणते, प्रभू तुम्हाला अयोध्येला सोडता येईल, तुम्हाला कौशल्य मातेलाही सोडता येईल, कदाचित तुम्हाला दशरथ राजालाही सोडता येईल प्रभू, पण मी तुमची सावली आहे, मी तुमची अर्धांगिनी आहे. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असा, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तिथंही तुमची अर्धांगिनी येणार. जागं राहा. दारीनं जागा असलं पाहिजे. पतीसाठी पतीनं जागा असलं पाहिजे. पत्नी धन दारा पुत्र, मुलं सगळ्यांना आहेत, मुलं तुम्हाला आहेत, मला आहेत. मुलांसाठी जागे राहा. एक माता आहे बघा जिजाऊ नावाची, बालपणात जाग करते. ए शोभा कोंडाणा हवाय, ए शोभा मुरारबाजी हवाय, ए शोभा माळी कुंडी धनगर मराठा ब्राह्मण मातंग मुस्लिम सगळ्या समाजाची पोरं पाहिजे रे मला. स्वराज्य पाहिजे रे. काय भाग्यवान आई आहे महाराज. बालपणामध्ये आपल्या लेकराला स्वराज्य शिकवते. मायबापाचं कर्तव्य आहे आपल्या बाळाला संस्कार देत जा. बरं, त्याला कीर्तनाला आणत जा, त्याच्या कपाळी गंध लागत जा, त्याच्या कपाळी गंध लावत जा, त्याला कीर्तनामध्ये बसवत जा. कीर्तनात बसल्यावर बोलायचं नाही बाळा, इकडे बघ माझ्याकडे, शंभू नाव आहे तुझं, माझ्याकडे बघ, ऐका ऐका. बालपणामध्ये संस्कार देत जा. विनंती असेल, एक मदालसा नावाची माता आहे बघा, 4 लेकरं पळण्यामध्ये घालताना म्हणते, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. कुर्मी कीटकांचा सांडा रव रव दुर्गंधी रे. अमंगल तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जाई गोविंदा पर्यंत मदालसा. सोहम जो जो रे बाळा
पर्यंत मदालसा. किती चाली म्हणता येते. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंद साधू आणि संत जेथे असती पावदंड. जा रे राजा साधूच्या संगतीत जा असं म्हणणारी आई पाहिजे, असं म्हणणारा बाप पाहिजे. पुत्रासाठी जाग राहा. आपल्या हातात मोबाईल आलाय, विनंती करतो तिसरीच्या मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका. 8वी 9वी 10वी पर्यंत देऊ नका. द्यायचाच असेल तर 12वीच्या पुढे द्या. 12वीच्या आधी द्याल तर तुमची मुलं लहानपणीच तरुण होतील. सावधान बरं, माझ्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. लहानपणातच पोरं जर तरुण करायचे असतील तर मोबाईल थोडासा बाजूला ठेवा. 10वी 12वी पर्यंत मायबापाचं कर्तव्य आहे. स्टेटस, इंस्टा, स्टोरी, फेसबुक या त्याच्यात आपण सगळे आहोत. बघा ते लहान लेकरू शूटिंग काढतंय बघा तिकडे. बघा तिसरीचं का पहिलीच त्याचं कारणच ते महाराज. आता नादी लावायलाच मोबाईल आला महाराज. फार अवघड आहे महाराज, फार कठीण आहे. माझी विनंती आहे जरा कमी करा. तर ते त्याच्याशिवाय राहणार नाही ते मला माहिती आहे, पण थोडं कमी करा. का आपण जागं राहिलं पाहिजे. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता झाली या देशात माझ्या बहिणींनो. घरी घेऊन जा कीर्तन. काहीचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. एवढा थाटात सोहळा ठेवला या परिवारानं बापासाठी. माझं कीर्तन घरी घेऊन जा. गाईचं शेण मातेला घेऊन जातं की नाही, कीर्तन घरी घेऊन जा. आपल्या लहान लेकराला त्याच्यातून थोडंसं बाजूला ठेवा. नाद लागलाय माणसाला बाबा त्याचा. कीर्तनात कीर्तनकार पाहायला लागलाय, गायक गाता गाता पाहायला लागलाय. तुम्ही नाही बरं, वादक वाजवता वाजवता पाहायला लागलाय हे नाही, पण बरेच तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळतील बघा. नका नका. लोक कमेंट करतात खालून महाराज मोबाईल. लोक फार हुशार आहेत महाराज. हो फार त्याची त्याला पर्याय. माणसाला व्यसन लागलं होतं. 15 मिनिटाच्या वर माणूस गप बसू शकत नाही. आता त्याच्या हाताला व्यसन लागलं. तो पाहणार, स्टेटस तरी पाहणार, स्टोरी तरी पाहणार, इंस्टा तरी उघडणार, यूट्यूब तरी उघडणार. त्याचा नाद लागला माणसाला. काही काही पोरं अशी जेवताना मोबाईल पाहा. कधी बायको ताट घेऊन गेली मिळच नाही. 2-4 घास मातीचे खाल्ले मग कळालं ताट गेलं. इतक्या आधीन गेलो बघा. आता तुम्हाला पटायचं नाही, पण माझ्या गावात एक घटना घडली. विकास महाराज, एक नवरा प्रकाश गुरुजी असं मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं लक्षातच नाही त्याचे. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा, हो दे, त्याचं काय व्हायचं. पण ते घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं 300 बचत गटाचे राहिले, उद्या पाठवते परवा पाठवते. ती आपली मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार. पाण्यास तांब्या भरून दिला. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. तो सोफ्यावर बसला त्याला मिळ नाही, ही सोफ्यावर बसली हिला मिळ नाही. त्या उड्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, ओरिजिनल जे आलं होतं का ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या. सावधान. हसण्यासाठी नाही शिकण्यासाठी सांगतोय. घरी घेऊन जा. आधीन जावं. आपल्या पोरांना वाचवा. गंध लावायला शिका. त्याच्या कपाळी गंध लावा. त्याला हरिपाठ, त्याला ज्ञानेश्वरी, त्याला गाथा, त्याला शिकवा. बालपणात संस्कार दिले तर मग बघा एक पिढी ज्यांनी धर्मशाळा बांधण्यात, मंगल कार्यालय बांधण्यात घालवली आणि पोरगात चांगला निघाला म्हणून वाघमारात टाळ घेऊन उभे. नाही तर अशा पिढ्या उभ्या करणारे खूप लोक आहेत, पण मागचे पोरं गळ्यात माळच नाही त्यांच्या. का घडतंय? मायबापानं सांभाळली नाही, संस्कार दिली नाही. मायबापाचं कर्तव्य आहे बालपणात पुत्रासाठी जागं राहा. पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. चला मी याच्यासाठी सांगतो, धन दारा पुत्र जन, जनासाठी जागं राहा. बंधू बंधू भावासाठी जागं राहा. वनवास रामाला, लक्ष्मणाला नाही. पण लक्ष्मण म्हणतो मी सुद्धा वनवासात जाणार. वनवास रामाला, गादी रामानं सोडली. पण भरत म्हणतो ही गादी माझ्या दादाला देणार. काही रामायण गोड आहे महाराज. इतकं सुंदर आहे, खूप सुंदर आहे महाराज. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. याला तर रामायण म्हणतात. आपल्या घरातलं आहे बरं, हे घरी घेऊन जा. रामायण आपल्या घरासाठी आहे असं सांगितलं जातं. विश्वामित्र ऋषीच्या बरोबर ज्यावेळेला राम लखनजी ज्यावेळेला सीतामाईच्या स्वयंवराला गेले तर शेवटचा मुक्काम पडला गंगेच्या काठी. आणि आता पलीकडे जनकपुरी आहे, अलीकडे मुक्काम पडलेला आहे. जनकजी बोलवायला येतात आणि ज्यावेळेला जनकपुरीमध्ये मिथिला नगरीमध्ये रामचंद्र आणि लखनजी जातात, रात्रीचा मुक्काम पडतो आणि सकाळी आपल्या गुरुला पूजेसाठी फुलं आणायला जातात. तर त्याच बागेमध्ये जानकी माता सुद्धा आपल्या मैत्रिणी बरोबर आलेली असते. तिथंच जानकी मातेची रामाची नजर होते. एकमेकाच्या नजरेतच प्रेम जुळतं असं म्हणतात. नजरेतच जुळत असतं तेव्हाच जुळलेलं आहे. राम आणि सीतेचं प्रेम जुळलं जातं. दोघांच्याकडे पाहून लक्ष्मणालाही कळतं की आता आपल्या दादाचं उरकलं, म्हणजे
कळून जातं की आता आपल्या दादा प्रेमात पडलाय, नक्की उद्या माझा दादाच धनुष्यबाण मोडणार आहे, नक्की सीता आता आपली भाभी होणार आहे, कळून जातं लक्ष्मणाला. वेळ संध्याकाळची होते. संध्याकाळी विश्वामित्राचे पाय दाबून रामजी झोपलेले असतात आणि लखनजी रामप्रभूचे पाय दाबत असतात. चित्र डोळ्यासमोर आणा. भावासाठी कसं जागा असलं पाहिजे. आणि पाय दाबता दाबता ऐका ऐका रामकथा सांगते, लखनजीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात. अश्रू गरम असतात. ते अश्रू रामप्रभूच्या पायावरती पडल्याबरोबर प्रभूला जाग येते आणि रामचंद्र म्हणतात, का रे लखन, आईची आठवण आली का तुला? सुमित्रा मातेची आठवण आली का बाबा तुला? आपण फार दिवसाची इकडं आलो, बाबाची आठवण आली का तुला? का रडतो रे? रडण्याचं कारण तरी काय? अयोध्येला जायचं का रे? तुझं मन लागत नाही का रे? का रडतो रे? लखनजी त्यावेळेला सांगतात, प्रभू माझ्या रडण्याचं कारण अयोध्या नाही, माझे वडील नाही, आई नाही. माझ्या रडण्याचं कारण असं आहे प्रभू, आज मी तुमचे जे पाय दाबतोय ना, हे मला आता परत कधीच दाबायला मिळणार नाही. का बरं असं म्हणतो लखन तू? प्रभू मला नक्की कळालंय, तुम्ही मगाशी जानकी मातेच्या डोळ्यात पाहिलं तेव्हाच मला कळालं की हा धनुष्यबाण तुम्हीच मोडणार आहे आणि सीता जानकी वैदेही तुमची पत्नी होणार आहे, आमची ती वहिनी होणार आहे. आणि एकदा का भाभी आली, वहिनी आली की हे पाय तिच्या हातात जाणार आहेत, मला कधीच तुमचे पाय दाबायला मिळणार नाही, म्हणून रडतो प्रभू. काय भाव आहे महाराज. एक भाऊ भावाची सेवा करायला मिळणार नाही म्हणून रडतो, एक भाऊ भावासाठी गादी घेऊन जातो. या कथा आहेत. बंधूसाठी जागरा, धन दारा पुत्र जन बंधू. 8:45 वाजले महाराज. कळलं आम्हाला कुठं कुठं जागं राहायचं, जागं राहण्यातच वेळ चाललाय. कळलं महाराज कुठं जागं राहायचं ते कळालं बघा. धनासाठी, पुत्रासाठी, बंधूसाठी, जनासाठी किती कथा सांगितल्या महाराज, लक्षात आल्या. असं जागं राहिल्यावर काय मिळेल सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरण. आपुली अहिता जोसे जागता, आपुली अहिता जोसे हाय, आपुली अहिता जोसे जागता, 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 आपुली अहिता जोसे जागता. धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. हो धन्य माता पिता दयाची या, धन्य माता धन्य माता पिता कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे वा 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 वा. काय गा गोड चाल अगदी गुरुजी. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, असा जो कोणी जागा आहे, आपुलिया हिता जो आशे जागता, असा जो कोणी जागा आहे त्याला फळ मिळतं. धन्य माता पिता तयाचिया. हो त्या भाऊराव पाटलांना धन्यता नाही, ते जागे आहेत, पण त्यांच्या मायबापाला धन्यता. सीतामाई जागी आहे नवऱ्यासाठी, तिला धन्यता नाही. जनक राजाला धन्यता. सांगू द्या लक्ष्मण जागा आहे,
लक्ष्मणाला धन्यता नाही, सुमित्रा मातेला धन्यता. हो खरं सांगू मदार असा जागी आहे, पण तिच्या मायबापाला धन्यता. धन्य माता पिता तयाचिया आपुल्या हिता जुआशी जागता. असा जो कोणी जागा आहे आतापर्यंत सांगितलेले असे जे कोणी जागे राहणारे आहेत, धन्य माता पिता तयाचिया. त्या काशीला कबीर महाराजांचं घर होतं म्हणतात. काशीला कबीर महाराज काशीला राहायला होते. बरं हे आमचे सगळे संत वेगवेगळ्या भागात परमार्थाच्या पदावरती आरूढ करत होते लोकांना. कबीर, मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास, सगळ्या समाजातले सगळे संत आहेत. सगळ्या समाजाचे सगळे संत आहेत. एका विचारानं होते. ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्रित आणलं होतं सगळ्यांना अभंग लिहायला लावले होते. अमुची माळियाची जात शेत लावू बागाईत, ओ आम्हा हाती मोठ नाडा पाणी जाते फुलं झाडा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अभंगी विठाई माझे, अभंगी विठाई माझे, अभंगी विठाई माझे, अभंगी विठाई माझे. मोठनाडा विहीर तो अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे, अवघी विठाई माझे. सगळ्या संतांचे अभंग आहेत. बघ सगळे सगळे महाराज बरं का. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. सेना महाराज नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास. नरहरी सोनार हरीचा दास. भजन करीतो तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. किती सोनार जरी झालो तर तुझेच देवा, नावी जरी झालो तर त्यांचेच अभंग. सगळ्या समाजाचे सगळे संत आहेत. सांगू शेवटचं, हो महार समाजामध्ये जन्माला आले चोखोबार आहे. महार महार महार. त्या काळात लोकांना त्या काळामध्ये मडकं बांधलं जायचं, समोर पाठीमागं झाडू बांधला जायचा. का माहिती का? थुंकी खाली पडली नाही पाहिजे आणि तुमच्या पायाचे ठसे उमटले नाही पाहिजे. अशा कालखंडात 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या चोखोबाऱ्यांच्या घरी जेवण केलं हो. आणि त्या चोखोबाऱ्यांना वाळवंटात आणून अवघा रंग एक रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला. श्रीरंग अवघा रंग एक माहिती कुणाचा अभंग हा? म्हणे चोख्याची महारी. चोखोबाऱ्यांच्या पत्नीचा सोयराबाईचा अभंग. सगळ्या संतांना एकत्रित आणलं आणि असं म्हणतात की माऊली तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला तीर्थयात्रे सुखे जाऊ प्रमाणच आहे बरं का.
निघाले तीर्थयात्रेला. माझ्याकडे बघा, धन्य माता पिता तयाची. कोणते मायबाप धन्य असतात? एका बापासाठी कीर्तन आहे. या परिवाराकडे पैसे जास्त झाले म्हणून नाही, बापानं दिलेली वारकऱ्याची परंपरा जपण्यासाठी कीर्तन आहे. समाजाला अभंग कळावा म्हणून कीर्तन आहे. समाजाला अन्नदान आहे. या बापाची मुलं भाग्यवान आहेत. हा बाप भाग्यवान आहे. बापू आमचे कीर्तन ठेवतायत मुलं 3 वर्षापासून. कीर्तन घरी घेऊन जा. ऐका ऐका, कोणत्या मायबापाला धन्यता? धन्य माता पिता तयाची. तीर्थयात्रेला गेले होते. नामदेवराय होते, ज्ञानेश्वर महाराज होते. आपल्या त्र्यंबकेश्वरला ज्यांची समाधी आहे, तुम्ही ज्यांच्या पावन तीर्थक्षेत्रामध्ये राहता विकासजी, ते निवृत्तीनाथ महाराज सुद्धा होते. सोपान काका होते, मुक्ताबाई होती. दर मजल दर कोस करत तीर्थयात्रा चालू होती. तीर्थयात्रेमध्ये मात्र भजन असलं पाहिजे बरं. आमची जी वारी असते ना, वारीमध्ये भजन असलं पाहिजे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. आमची गुरुवारी रखमाजी महाराज नवले त्यांची ही ती चाल लय गोड साधी असायची. फार गोड भजन असायचं. आयत विकासजी म्हणून 2 मिनिटं ऐका कसं असायचं दिंडीतलं भजन. श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम. भजन गोड असलं पाहिजे. मस्त अगदी भजन ते ओंगळवाणी नरका. भजन बेसूर म्हणायचं नाही, स्वरातच गुरुजीसारखं गोड गायचं नाही. मस्त थोडं पण अगदी गोड गायचं बरं का. ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया गोड केलं पाहिजे भजन. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. गोड अगदी. हो, आता इतके गोड वाजवायला म्हणलं 12 वाजले तरी भजन संपायचं नाही. आपले 9 वाजायला लागले. मला वेळेची जाण आहे. एवढं गोड भजन केलं पाहिजे. भजन करत दिंड्या जात असतात. सुंदर असतं बघा भजन. भजन करत दिंड्या जात असतात. तसे ज्ञानोबाराय तुकोबाराय तीर्थयात्रेला गेले होते. आणि आता कबीर महाराजांच्या घरी जाण्याचा योग आला. पत्र पाठवलं होतं. पत्रामध्ये मजकूर लिहिला होता, कबीर महाराज आम्ही तुमच्या घरी जेवणासाठी येत आहोत. सगळे वारकरी आहेत. जसं आपल्या गावात एखादी दिंडी यावी, सगळ्या गावाला आनंद व्हावा. कुणाच्या घरी 5 वारकरी, कुणाच्या घरी 2 वारकरी पूर्वी जेवायला जायचे. तसा खूप आनंद झाला. कबीर महाराजांनाही खूप आनंद झाला. पण घराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन महाराज रडायला लागले. याच्यासाठी रडत होते बघा, घरामध्ये भाताचा शीत सुद्धा धान्य नव्हतं. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन टाळ. कन्या भाकरीचे खा सदा राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन टाळ. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर डाके. जाऊ पडती भिके कुत्रे घर राखीती.
नांदणूक ऐसी सांगा. घरामध्ये काही नव्हतं. महाराज रडायला लागले. मुलगा असाच होता, आमच्या बापूंच्या मुलासारखा, कीर्तन ठेवणारा, भजन करणारा. घरामध्ये आला मुलगा, त्यानं पाहिलं आपला बाप रडतोय आणि रडणाऱ्या बापाला विचारलं, काय झालं बाबा रडायला? काही नाही म्हटले, बाबा वारकरी येणार आहेत आपल्या घरी, माऊली येणार आहेत, निवृत्तीनाथ महाराज येणार आहेत, नामदेवराय येणार आहेत, पण आपल्या घरी त्यांना जेव घालायला धान्य नाही म्हणून रडतो. मग बाबा त्याच्यात काय रडायचं असते? काय समोर समोर वाण्याचं दुकान आहे, किराणा, तिथून माल आणून वारकऱ्यांना जेव घालो. रे बाबा तो वाणी देत नाही. का देत नाही बाबा? त्याचे पहिलेच पैसे आपण दिले नाही. मग एक काम करू बाबा, रात्री जाऊन त्याचं दुकानच चोरून आणू बाबा. पण वारकऱ्याला जीव काय काय विचार आहे महाराज. संताची पायी खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी. संताची पायी, संताची पायी, संताची पायी. संतांच्या पायावरती आपलं शरीर खर्च झालं पाहिजे, म्हणून तर हा कार्यक्रम आहे बघा. आमच्या वडिलांनी दिलेले संस्कार, आमच्या वडिलांनी दिलेली शिदोरी संतांच्या पायी खर्च झाली पाहिजे, म्हणून तर एवढं सुंदर नियोजन आहे. बघा बघा माझ्याकडे. मग बाबा त्याच्यात काय रडायचं? आपण नक्की खर्च करू. किराणा दुकानातून माल आणू, रात्री अंधार होऊ द्या, भिंत पाडली जाते, वेळ कमी आहे, जेवढं लागतं तेवढं साहित्य, पीठ, मीठ, तिखट, मिरची, जेवढं लागतं तेवढं घेतलं जातं. एका जोडीमध्ये घेऊन कबीर महाराज पुढे चालतात, मागे कमाल महाराज चालत असतात, धावतच जातात. म्हणतात, बाबा इथं चोरी झाली ना. न विचारता धान्य घेतलं आपण या बाबाचं. आपण गेल्यावर जर खरे चोर आले आणि पैसे घेऊन गेले तर मग एक काम करा बाबा, त्या समोरच्या दरवाजामध्ये एक तलवार आहे, ती तलवार बाजूला काढा, माझा शिर छाटून टाका बाबा. शिर घरी घेऊन जा, बाकीचं सगळं शरीर इथं राहू द्या. ओळखायला येणार नाही बाबा मी कोण आहे, पण वारकऱ्यांना जेव घाला बाबा. काय मुलगा आहे महाराज. बाप ज्या विचाराचा आहे ना त्याच विचाराचा मुलगा रे. कमालाने शिर खंडोनी आपुले, संत मालवले तिन्ही लोकी. कमालाने शिर, कमालाने शिर, कमालाने शिर. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. वंश उद्धरीला कबीराचा. कमालाने शिर, कमालाने शिर, कमालाने शिर. बापाचा विचार वारकरी जेवले पाहिजे. पोरगं म्हणतं माझं शिर छाटून टाका बाबा. शिर कापलं जातं. ऐका, सगळ्या गावात माहिती पडतंय कुणाचं तरी शिर कापून इथं धड पडलंय, वारकऱ्याला जेवायला बनवलं जातं. ऐका ऐका, आपला मुलगा मारून सुद्धा वारकऱ्याला कबीर महाराज जेवू घालतात. आणि ज्या वेळेला आता निघतात ना वारकरी, त्यावेळेला राजा आदेश देतो, ज्या कोणी नराधमानं चोरी केली त्याला लटकवा, फाशीवर, सुळावर द्या. सुळावर द्यायचंय पण मस्तकच नाही, त्याच्या शरीराला बांधा. सुराला बांधलं जातं, ज्याला शिर नाही. सगळे लोक आश्चर्यानं पाहतात. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज तिथून चाललेले असताना ते शिर नसलेले हात नमस्कार करतायत. माऊली, निवृत्तीनाथ महाराज. कबीर महाराजांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. कुणाचा मुलगा आहे? हा कबीर महाराजांचाच मुलगा आहे. खाली सोडलं जातं. ज्ञानोबाराय करतुमा करतुम अन्यथा करतुम शक्तिवान आहेत. आपल्या मंत्र उच्चारानं कबीर महाराजांच्या पोराला परत जिवंत करतात. कथा सगळी सांगायला एक तास जाईल. एवढंच सांगायचं तुम्हाला. बाप म्हणतो वारकरी जेवले पाहिजे, तर पोरगा म्हणतो माझं शिर छाटलं तरी चालेल, पण वारकरी जेवलेच पाहिजे. असे जे मुलं आहे, धन्य माता धन्य माता माता पिता आपोली हिता से दागता आपोली
जगदा धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची मुळी कन्या पुत्र होती जे साथी मुळी कन्या पुत्र होती जे साथी धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची मुळी कन्या पुत्र होती जे साथी मुळी कन्या पुत्र होती जे साथी होती जे साथी होती जे साथी त्या बापाला धन्यता, धन्य माता पिता. कमाल महाराजाला नाही, ज्यांनी प्राण दिलाय त्यांना नाही. धन्य माता पिता तयाची. हे मुलं सगळ्यांना अन्नदान ज्ञानदान देत आहेत, तुम्हाला धन्यता नाही. धन्य माता, या बापूला धन्यता आहे. धन्य माता पिता तयाची. सांगू द्या, सांगू द्या. येणाऱ्या 11-11 तारखेला, आता येणारी जी 11-11 तारीख आहे, 11-11-2025, या 11 तारखेला माझं एक कीर्तन असतं तुमच्या नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये शिंदेवाडी नावाच्या गावात. सगळ्यांनी या त्या कार्यक्रमाला, ज्याला जमेल त्यांनी. 11-11-2025 बरं का. त्याचं कारण असं आहे, 11-11-2018 साली त्या शिंदेवाडीचा एक केशव गोसावी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. तो जो पोरगा आहे तो 10वीला शाळेत असताना त्याची आई गेली बघा, आणि आई गेल्यावर बापच राहिला. बापानं मात्र तुटलेल्या हातानं भाकरी करून पोरगा शिकवलं. एवढं प्रेम असतं बरं बापाचं. 5 मिनटं घेतो तुमचे. एका बापासाठी 16 आहे म्हणून सांगतो. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरतो. अर्धा एकर 1 एकर तुम्हाला जमीन घेऊन ठेवली ना, या टोपीवाल्या फेट्यावाल्या बापानं घेऊन ठेवली. महाराज, बापाला विसरू नका बरं. प्रत्येक माझ्या बहिणीला मुलीला विनंती आहे, तुमच्यासारखं तर प्रेम बाप कोणावरच करत नाही. मुलीवर बापाचं खूप प्रेम असतं. माझी मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे, माझ्या मुलीचा संसार आनंदात असला पाहिजे. सांगू द्या, आता भाऊबीजेचा सण झाला. हो, सगळ्या बहिणी वर्षातून भाऊबीजेला माहेरी जातात, बापाला ओवाळणी करतात, भावाला ओवाळतात. फार सुंदर असतो ना भाऊबीजेचा सण, फार गोड असतो बरं का, लय गोड असतो. 2-2 वर्षानं दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, मुलगी बापाच्या भेटीसाठी जात असते. जुन्या काळातली मुलगी फार गरीब असायची. ह्याच्या माझ्या आज्या बसल्यात ना पुढे, या वयाची असायची. कडेवरती एक पोरग घ्यायची. 8वा दिवस 8वा. करंगळीला एक पोरगा असायचं. हातामध्ये बाजाराची पिशवी असायची. गाड्या नसायच्या. एसटीमध्ये बसायची. 50 किलोमीटरवर तिचं माहेर असायचं. माहेराला उतरली की 4-5 किलोमीटर तिला पायी चालत जावं लागायचं. टॅक्सी वगैरे नसायची, रिक्षा नसायचा. एक पोरग कडेवर, एक पोरग करंगळीला. पहाटे 4 वाजता उठून तिनं घरचं सगळं काम केलेलं असायचं. 14 माणसाचा स्वयंपाक करून ती बापाला भेटायला निघालेली. सासूरवास असायचा. कडेवर एक पोरग, करंगळीला एक पोरग असायचं. बाजाराची पिशवी असायची. निघाली की तिला तो माहेरचा रस्ता दिसायचा, ती शाळा दिसायची, तो ओढा दिसायचा, नदी दिसायची. बालपण तिला आठवायचं. यास्त गावात मी खेळले, यास्त गावात मी शाळेत गेले, सगळं आठवायचं तिला. चालता 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 त्या माहेरामध्ये मग्न व्हायची. आणि रस्त्यानं चालता चालता तिला भान नसायचं, कधी एकदाची बापाला भेटेल, कधी एकदाची आईला भेटेल अशी म्हणणारी मुलगी. चालता चालता मात्र तिच्या पायाला ठेस लागायची. पायाला ठेस लागली ना तिच्या, पायातून घळाघळा रक्त निघायचं. पण विकास महाराज ती पायाच्या अंगठ्याला चिंधीनं बांधत नव्हती. ती त्या दगडालाच म्हणायची, तुला तर माझा पाय लागला नाही ना, तू माझ्या माहेरच्या रस्त्याचा दगड आहे बाबा, तुला मी विसरणार नाही रे, तुला तर पाय लागला नाही ना. काय प्रेम असायचं मुलीचं. एकदा पोहोचली ना घरी, आईला मिठी मारायची, बापाचं दर्शन घ्यायची. 2-3 वर्षांना आलेली मुलगी म्हणून तिला पहाटे कोणी उठवत नव्हतं. तिला सकाळी 10 वाजता उठवायचे. आमची मुलगी फार दिवसानं आली. 4-5 दिवस राहिली आणि एकदा का ती निघाली
मायबाप तिच्या पिशवीमध्ये कांदे 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 कुठं द्यायची वस्तू आहे का गुरु? बटाटे कुठं द्यायची वस्तू आहे का? साबण कुठं द्यायची वस्तू आहे का? पण आमची आई जर माहेराला गेली तर आमचा आजा आमची आजी तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायचे, बटाटे भरायचे. मी आल्यावर म्हणायचो, अक्का असलं काय आणलं तू? ते म्हणायचे, अरे बाबा आपल्या घरी सगळं आहे रे, पण माझ्या मायबापाला वाटतं काहीतरी मुलीला दिलं पाहिजे. बघा गड्या, जोपर्यंत तुमचे मायबाप माहेरात जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी कधीच रिकामी येणार नाही. पण मी नक्की सांगतो तुम्हाला, तुमच्या माहेरातला बाप आणि माय जाऊ द्या, तुमची पिशवी कधीच भरून येणार नाही. त्याला एकमेव कारण, बापाचं मुलीवर फार प्रेम असतं. फार प्रेम करतो बाप मुलीवर, आणि मुलावरही तेवढंच करतो. बाप करी जोडी लेकुराची ओढ, बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धर. मालक बनवतो तुम्हाला. आजी मुलं आहेत ना, एवढा चांगला कार्यक्रम करू शकतात. बापाने श्रीमंत बनवली मुलं. महाराज फाटकेले कपडे घालतो रे बाप, फाटले धोतर 2 ठिकाणी बांधून घालतो. घरी घेऊन जा माझं एवढं कीर्तन. बाप फार गोड आहे महाराज. कलेक्टर झाली एक मुलगी, कलेक्टर, सांगलीला नोकरी लागली तिला, IAS अधिकारी झाली रे, चांगलं शिकली मुलगी. बाप तिचा ऊसतोडी करायचा रे. लाल दिव्याच्या गाडीमध्ये बापाला भेटायला आली, आणि बाप तिचा कलेक्टर झाल्यावरही ऊसातच काम करत होता. त्या फाटकेल्या कपड्यावरती तिनं बाप पाहिला कलेक्टर झालेल्या मुलीनं, आणि हंबरडा फोडून रडता रडता ती मुलगी म्हणायला लागली, बाबा त्याच्या फाटक्या सजऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसं होत या कुणी बापू म्हणताना, कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दारे धरतो. 1 क्विंटलचं पोतं आहे तर 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा बाप असतो. तुटलेल्या हाताचा बाप आहे, तुटलेल्या हाताचा सत्य घटना आहे. 2 मिनिटं ऐका. कोणत्या बापाला धन्यता आहे. अरे या मुलांनी बापाचा 16 ठेवला, 9 वाजले, मला वेळेची जाण आहे, पण घरी घेऊन जा एवढी कथा. संपत आलंय माझं कीर्तन. तरुणांनो, माझ्या बहिणींनो, इथून तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला रे, दुसरं लग्न नाही केलं रे. पोरगा शिकला आणि पोराला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या. पोरगानं खूप अभ्यास केला. तुमच्याच नाशिक जिल्ह्यातला पोरगा, आणि मिलिटरीमध्ये नोकरी लागली त्याला. एक लेटर पास झालं. लेटर पाहिलं आणि त्याला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का. म्हणून त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं. 4 दिवसानं ते पत्र त्याच्या बापाला माहिती झालं. नारायण महाराज, प्रकाश गुरुजी, विकास महाराज, हो ज्ञानेश्वरी ताई ऐका, घरी घेऊन जा, ऐका ऐका. सीताराम काका, 4 दिवसांनी माहिती झालं पत्र बापाला. अपंग हाताचा बाप असा हात घेऊन समोर आला. असा बाप असला पाहिजे रे, बापू सारखा बाप असला पाहिजे, मुलांना संस्कार देणारा. घेऊन जा बाप कसा असावा, घरी घेऊन जा. अपंग हाताचा बाप म्हटला, हे केशव, तुला सीमेवरची नोकरी मिळते, तू जात का नाही. पोरगा म्हटला, बाबा मी जर सीमेवर गेलो, लढता लढता जर छातीवर गोळी गेली तर मरेपर्यंत अपंग हातानं तुम्हाला भाकरी कराव्या लागतील, म्हणून जात नाही. लग्न करतो बाबा, काहीतरी उद्योग करतो, तुम्हाला सोडून कसा जाऊ. काय बाप आहे विकास महाराज. अपंग हाताचा बाप म्हटला, रे तानाजी घाबरला असता तर कोंढाणा मिळाला नसता. अरे मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता. तानाजी घाबरला असता तर कोंढाणा मिळाला नसता. छत्रपती शिवाजी राजा घाबरला असता तर स्वराज्य मिळालं नसतं. शंभू बाळ घाबरला असता तर हिंदू धर्म कधीच टिकला नसता. जा रे राजा, जा रे जा. तो जर उद्या शहीद झाला
तर तुझा अपंग हाताचा बाप मरेपर्यंत हातानं भाकरी करेल, पण अभिमानानं छाती काढून चालेल. जा रे राजा, काय बाप आहे. बापानं पोरगा सीमेवरती काढून दिला. सगळी कथा सांगायला वेळ जाईल. 11 तारखेला गेल्या 2018 म्हणजे 7 वर्षापूर्वी हो देशाच्या मातीसाठी लढताना त्या पोराच्या छातीमध्ये गोळी गेली. चारच वर्ष झालती त्याच्या लग्नाला. 2 गोळ्या गेल्या. 2 गोळ्या. नायक झाला होता, कॅप्टन झाला होता. 2 गोळ्या छातीमध्ये गेल्या. 11 तारखेला धनत्रयोदशी होती 2018 साली. दिवाळीच्या आधी 6 दिवस त्या दिवशी त्याची बॉडी गावाला आली. सगळा गाव रडला, तालुका रडला. बायको गेली म्हणून न रडणारा बाप पोराची बॉडी पाहून हंबरडा फोडून रडला. आता खूप रडला. त्या यशोदा नाव आहे त्याच्या बायकोचं. मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही. मग एकच बहीण आहे, ती माझी यशोदा नावाची. मी तिला बहीण मानलेलं आहे. दरवर्षी मी कीर्तन करतो तिच्याकडं. एवढी क्लिप निखिल मला पाहिजे. कोणती आता बोलतो ती. 11/11/2025 सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडीला 7 वर्षापासून माझंच कीर्तन असतं. खूप लोक जमा होतात. 200-400 टाळकरी येतात आणि आम्ही आणि पैसे नाही बरं, दक्षिणा घेत नाही, मीच दक्षिणा देतो. आणि सुंदर असा कार्यक्रम. ती आमची भगिनी यशोदाताई आहे ना, सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करते. मला भाऊबीज करते, रक्षाबंधनाला राखी पाठवते, खूप प्रेम करते. मी तिला किती वेळेला म्हटलं आपण तुझं दुसरं लग्न करू. ती म्हणते नाही बाबा, माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना मी वचन दिलं होतं, मालक तुम्ही जर देशासाठी शहीद झालात तर तुमची ही वीर पत्नी तुमच्या जागी सीमेवरती लढायला जाईल, तुमचे सगळे कर्तव्य पार पाडील. काय बहीण मिळाली प्रकाश महाराज. आज ही सत्य घटना आहे. प्रत्येक वर्षी माझं कीर्तन असतं. 11/11/2025 सकाळी 10 ते 12 शिंदेवाडी तालुका सिन्नर या ठिकाणी तो कार्यक्रम असतो. एका शहीद केशव गोसावीचा मी 25,000 रुपये घेऊन गेलतो पहिल्या भाऊबीजीला. तिला भारीतली साडी घेऊन जातो. पण आता तिला 6 वर्षाची मुलगी आहे महाराज, काव्या नावाची. आपण कपाळाचं कुंकू नाही बघा. मी का सांगतो तुम्हाला हे, असा बाप असला पाहिजे. देशासाठी शहीद झाला पोरगा, पण त्याला धन्यता नाही देत तुकोबाराय. त्याला जन्माला घालणाऱ्या अपंग हाताच्या बापाला धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची विठोबा माई